हे सगळं आता मुलींच्या आई वडिलांसाठी. मुलींच्या आई वडिलांनी लक्ष देऊन ऐका. मुलींचं लग्न करून देता, लग्न करून दिलं की नवीन अपेक्षा. का बरं? मुलीला रागवायचं नाही कोणी, मुलीला आमच्या काम लावायचं नाही कोणी, मुलीला राणीसारखं बसवून सगळं करायचं. का? तुमच्या घरात होते, तुम्ही रागवलं नाहीत कधी तिला चूक झाल्यावर? का रागवायचं नाही? का काम लावायचं नाही? तुम्ही घरात बसवून करताय. ही अपेक्षा असेल तर नका न करून देऊ लग्न मुलींचं. तुमच्या घरात ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. आम्ही नाही तुम्हाला म्हणत की करा मुलींचं लग्न, नका करू. तुमच्या घरात ठेवा आणि काय पापा की परीसारखं तिला ट्रीट करायचं करा. संसार करायला जर पाठवत असाल तर काम करावं लागेल ना घरातलं. एखादी चूक झाली तर ऐकावं लागेल. आम्ही सुद्धा ऐकतो, असं नाही की फक्त मुलींनाच आहे, आम्ही सुद्धा ऐकतो. आम्हाला पण आमचे आई वडील ओरडतात, रागवतात, ऐकून घ्यावं लागतं. संसार करायचा म्हणल्यावर ह्या गोष्टी होणार. तुम्ही 10-10 मिनिटाला फोन करून जर इंटरफेअर करत असाल तर संसार शक्य नाही होणं. तुम्हीच सांगा काय करायचं ह्याच्यावर.